समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानीवरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझे देवा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्यादया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत। नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व ये ना कधी हे, शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती। रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू, उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे। परी तू अभिन्नपणे सर्वांठाईच गवससी, तू सोमनाथ विश्वेश्वर हिम केदार ओंकार, क्षिप्रा तटाकी साचार महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी काहू पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, या बाळापुरासी दास नवमी कारणे। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सिम भक्त होते दोन त्यांची सरी न ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सवदास नवमीचा सांग झाला तेथसाचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावरे, तेणे लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर घरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन। त्याचे कडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपुला हे का करू नका। गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थांस श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज बदले हासून, हत्या वैर आणि ऋण हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गळीठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्कराने लवलाही शेगावी दवडईला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपणा मशियाने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जड, नको ठेवस पडदा आड वाचवू का मी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागोणी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत। बोल आता झडकर काय तुझा विचार, ऐसे कधी नाही येणार पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरे आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले। मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाला करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता हो तसे। कोणी म्हणाले गुरुराया भास्करासी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपुला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणावया लागुणी, परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला। त्याचा उपयोग करावा मोहसमूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्यापासून झाला मुक्त मोक्षास जाया कारणे। म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा। पूर्वजन्माचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास। त्याने अवघा आपला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्वेषमणी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास डाव आपला उगवावया। म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले। या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या,
आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वानविषापासून. ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळा भाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकुनी. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्ममरण, काय योग्यता वाणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येकाला इत्तंभूत. माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लाधले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदी सज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहुनगर त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करून या. तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती. परिशंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले. एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी. जो खंडूच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव वाकीकर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी. मिळून या त्या लोकाला भास्करी पदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मणी ऐशियास समर्थांचे स्मारक खास. भव्य भावे वऱ्हाडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या म्हणा. होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या म्हणी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती. जैसी लेकरे आनंदती पुढील सणाच्या आसेने. माघ वद्य त्रयोदशीस महाराज बदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर. जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार. नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी. जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये धबा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता. तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळी. आपुल्या कृपेने भले विष बाळा पुरीच निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की. म्हणून वाटते मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करीन स्नान. अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ बदले हासोणी. हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यांसही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली. शिवरात्री सयेती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय नीलांबिका देवी गहिनीनाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यांसहित साधूवर तेथे येऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला. आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. जाघ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यांसी द्या. हा हार घाला कंठात तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभय ती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्याया अवघे आले. कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला. नारळांनी खडी साखर ठेवली स्वामींसमोर. ते पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यांस वाटी परीन होऊ दे दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले. धुमाळ वकिलाच्या घरा
महाराज आले नाशकात, लोकदर्शना जमले भूत, बारीक सारीक गोष्टी अमित, तेथे असती जाहल्या. या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो आडगावी नेण्यास झामसिंग पातला, त्याने आग्रह केला फार, समर्थे दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा, आता तू जावे परत उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा, तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी शेगावी, उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन आडगावात. हनुमान जयंती कारणे आडगावी असता समर्थस्वारी, चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात, छातीवरी बैसून भास्करा केले ताडन. लोक पाहती दुरून परीजवळ कोणी जाईना, बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हाने. तई म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांशी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले विराडासी, त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले, भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे राणात, ते का हे तुझं प्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी, शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात. ते क्रियमाण नासावया, त्यास मी मारिले येठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला, 1 प्रहर दिवसाला. समर्थ म्हणते भास्करासी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे, चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती, ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यान्नीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरले जाला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजांस, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वराचा जो पशुपती, ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होताच क्षणी विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावणी चहू बाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरवीत आणिला भास्कर द्वारकेश्वराची या पाशी. सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण, होऊ लागले अन्नदान गोरगरिबान कारणे. स्थान द्वारकेश्वराचे आडगावाच्या सानिध्य साचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षांची होती विशेषते ठाया. निंबाश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर. शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिधई खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे, चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया वैसे पंगर. तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करती, द्रोणपात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले, तीर कमटे द्या मारावया. तई बोलले गजानन, अवघ्या लोकां लागून नका मारू त्या कर्ण. अपराध त्यांचा काही नसे, या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्यासी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करानुरले साचे. म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून.
आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे ये धवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला नैसी गती त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा, अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्कराला गुण येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण, मात्र उद्यापासून या स्थळास येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकांचे अवघे पटले, परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेकां लागून म्हणते झाले हासोनी, ही गजाननाने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती भाविकांना दिलाविती, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले, 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, की ऐका सावचित्त सांगतो मी ये धवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगा ते लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके चार केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यांतून, तो मध्येच बैसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी. पुंगळ्या जातील तोवरी 12ची या शेजारी, म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकविण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणुजवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करीतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरी सजो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुम्हा विण कोण करी. विहिरे माझी धुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्याभरी कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगडापार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशारीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदाणी, गण्या कपारीत बैसोणी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला, कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगळीवरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊन करी
कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारी बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो. ना तरी हसतो मेलो विहिरी माझे गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे. ते साकल्ले वर्णन्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. अल्हादावो भाविकांप्रत हेच इच्छी दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11 अध्यायः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.